हॉटेलमध्ये आता चेकिंग करणार आहे. चला तुम्हाला दाखवतो हॉटेल वगैरे. हे इकडं बघू शकता, हे हॉटेल आहे आपला आणि आपल्याला चेकिंग करायचं आहे. मस्त बघा, व्ह्यू बघा कसा आहे. 201 आपल्या हॉटेलचा रूमचा नंबर आहे. फटाफट इकडं लिफ्ट आहे, चला जाऊया आपण. सेकंड फ्लोअर आहे ना ते. तर मित्रांनो बघू शकता, मस्त आपलं चेकिंग झालेलं आहे आता हॉटेलमध्ये. हे जे पाठीमागे दिसते हे रूम आहे आपली. फटाफट जाऊया चला. जय महाराष्ट्र पब्लिक, कसं आहे सर्वजण. आशा करतो तुम्ही सर्वजण ठीक आहे. मित्रांनो थंबनेलवरून आणि पाठीमागच्या पार्टून तुम्हाला कळालं असेल मी आज शिर्डीमध्ये आहे. धमाल असा दिवस गेला कालचा मित्रांनो. मस्त प्रवासच होता, जास्त काही दाखवता आलं नाही. पण मी आज आत्ता हॉटेलमध्ये सकाळी सकाळी चेकिंग केलंय आणि त्यानंतर आता फ्रेश होऊन बाबाच्या मस्त दर्शनाला जाणार आहे आणि थोडं शिर्डीचं टूर पण देतो कसं आहे काय नाही. शिर्डी खूप बदललंय मित्रांनो, भारी बघायसारखं आहे. तर चला फटाफट मी आता रेडी होतो, त्यानंतर आपण दर्शनासाठी जाऊया. फायनली गाइस बघू शकता, स्नान वगैरे छान झालंय आणि आता फटाफट आपल्याला तयार होऊन बाबाच्या दर्शनाला जायचंय. फायनली बघू शकता 10 वाजायला आलेत आणि हे आता मी बॅग सोबत, हे आपल्या बॅग राहील. तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला हे बॅग मित्रांनो लॉकरमध्ये ठेवायचं आहे, कारण आपल्याला हे आतमध्ये मोबाईल आणि हे नेऊ देत नाहीत आणि हे बॅग इकडंच राहील. गाईज हो का, मस्त बाबाचं दर्शन करून घ्या. या साईडनं द्वारका माई आहे, आपण इकडं पण जाऊया. आणि हे गेट नंबर 4. गाईज आपण बघा कुठं आता, श्री साईबाबा समाधी मंदिर परिसर. आणि हे गेट नंबर 5 दिसतंय तुम्हाला समोर जे आहे. आणि 6 नंबरच्या गेट पाशी हे इकडं दाखवतोय बघा. हे इथं जाऊन लॉकर, त्यानंतर बॅग वगैरे ठेवायला सगळं अवेलेबल आहे तिथं. हे दिसतंय इकडं मस्त लगेज आहे. आणि हे पूर्ण परिसर मित्रांनो पहिले इथं जेवणासाठी होता, आता खूप सारा असा बदल झालाय. हे दिसतंय आता तुम्हाला फ्री बॅग लॉकर. चला आपण पुढे जाऊन ठेवूया. हे बघू शकता, हे आपल्याला आता संस्थांची एक पावती भेटलेली आहे, आपण ठेवलंय. आणि हे छोटी बॅग जे आहे ते नेऊ देतात बोलले. याच्यात फक्त मोबाईल वगैरे अलाउड नाही आणि मोबाईल ते आता आपण तिथं जमा करूया जाऊन. तर मंडळी बघू शकता, ह्या साईडला आपण बॅग ठेवलंय आणि ह्या साईडला तुम्हाला दिसेल मोबाईल लॉकर. तर चला फटाफट मी आता आपले मोबाईल वगैरे जमा करतो. आणि बाबाच्या मोबाईल लॉकरमध्ये मोबाईल ठेवण्यासाठी 5 रुपये लागतात. आपले हे 2 मोबाईल आहेत, मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून ठेवायचा आहे. दादा आमचे 2 मोबाईल आहेत, तर आता यांच्याकडे आपल्याला मोबाईल जमा करायचे आहे, कारण की मंदिरामध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही. तर चला फटाफट मी आता इथं थांबवतो. तर मित्रांनो परत आपण आता दर्शन वगैरे झालंय. बघा प्रसाद वगैरे घेतलाय आणि आपला मोबाईल पण इथं ठेवलेला होता, मोबाईल वगैरे घेतलाय. आता आपण इकडून बाहेर आलो, या साईडनं बाहेर आलो आणि इकडं आपला मोबाईल वगैरे बॅग वगैरे इकडं ठेवली आहे. आणि आता आपण इकडं हे जे दिसतंय इकडं प्रसादालयाकडे जाऊया प्रसाद घेण्यासाठी. किती छान अशा कोल्हापुरी चप्पल आहेत बघा मित्रांनो, लेडीजसाठी वगैरे. आणि आपण माऊसाठी घेतले. आणि तुम्ही येऊ शकता बघा, हे मंदिर आहे आपलं. मंदिरच्या बाजूलाच हे आजी बसलेले राहतात, खूप छान आहेत मित्रांनो. छोट्या लेकरांना पण आहे तिथं आणि अशा भेटतील तुम्हाला. सो गाईज आपल्याला रिक्षा पण भेटलेली आहे. आता मस्त भैयासोबत आपण प्रसादाला जाऊया. आणि आता हे इकडून दिसतंय बघा, या मार्गाने आपल्याला कंटिन्यू जायचं सरळ. सो गाईज आता आपण मस्त इथं पोहोचलेलो आहोत. आता आपण तिकीट वगैरे घेऊया इथून आणि नंतर जेवणासाठी जाऊया. बाबाची मूर्ती किती छान आहे बघा. या साईडला आपल्याला आता हे इकडं नोट करते बघा, तुम्हाला दिसेल सगळं की कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे, काय नाही, सर्व इथं आपल्याला मेन्शन केलेलं आहे. छान आता बघा इथं हे वाचून घ्यायचं एकदा, व्हिडिओ पॉज करून वाचा तुम्ही.
मग त्याच्यानंतर आपण इकडं जाऊया. चला, या साईडला आपल्याला कुपन वगैरे भेटते. कोणीतरी आज फूड डोनेट केलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला कुपन भेटतात फ्रीवाले. मी तुम्हाला दाखवतो. या साईडनं जायचं आपल्याला इकडं. घेऊन ये कुपन ऑफिस. सो आता आपण तिथं कुपन जमा केलं आहे आणि या साईडनं आपल्याला जेवायला जायचं. तर प्रसादालयामध्ये मित्रांनो 2 जे सुविधा बैठक आहेत, एक वरी आहे VIP आणि आपण जे इथं जातो ते इथं जनरल टाईप आहे. पण इथं जेवण्याचा बजाच खूप वेगळा आहे. आपण फटाफट जाऊया. बघा इकडं मंडळी जेवायला. तर मंडळी बघू शकता मस्त. आता आपण जेवणाच्या रांगण्यासाठी आपण हॉलमध्ये आलेलं आहे. आता फटाफट आपल्याला सर्व केल्याच्या नंतर दाखवतो कसं आहे काय नाही जेवण. तोपर्यंत बघूया आपण. मस्त आपल्याला आता स्वीट सर्व करतायत. मस्त आपली स्वीट पण आलेली आहे आता आणि इकडल्या साईडनं सर्व करत येत आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला वाढत येतील इकडं. मस्त आपल्याला त्याचा राईस सर्व केलाय. किती छान अशी कार्ट बनवलेली आहे बघू शकता. मस्त भाजी आहे, भात आहे, तिकडं वरण आणि इथं एक पातळ भाजी. आणि सर्व करण्याची टेक्निक त्यांची बघा एकदम प्रॉपर. त्याच्या पाठोपाठच बघू शकता चपातीवाला पण आहे. मस्त आता इथं आपल्याला आलूची भाजी भेटली आणि त्यानंतर इकडं आहे हे चना. कामाची फ्रिक्वेन्सी बघा किती मस्त आहे. हे आपली डाळ इकडं. हे आपल्याला चपाती आली इकडं. सो चला, पूर्ण आपला ताट बघू शकता किती छान आहे. इकडं भात वरण, इकडं पातळ भाजी, चण्याची भाजी आहे ही आणि इकडं हे आलूची भाजी, त्यानंतर पोळी आणि इकडं स्वीटमध्ये आहे. तर छान असं आपलं प्लेट सर्व झाली. आता मी या जेवणाचा महाप्रसादाचा आनंद घेतो मित्रांनो. जेवणाची अप्रतिम अशी क्वालिटी आहे मित्रांनो. खूप मस्त. मला एवढं आवडते. दरवेळेस आल्याशिवाय मी कुठे हॉटेलमध्ये वगैरे न जाता आवर्जून बाबाचा प्रसाद घेतो. मस्त इकडं असं गरम गरम भात आणि वरण खूप भारी आहे मित्रांनो. आपलं वरण आहे आणि जेव्हा भात अगदी भारी लागतो एकदम. छान प्रकारे आपलं जेवण झालं आहे. तर चला आता आपण फटाफट निघूया इथं. बघू शकता किती मस्त वर्कर असे काम करत आहेत. तिकडं पाठीमागे पंगत चालू आहे आणि या साईडला सफाई वगैरे. आत्ताच जस्ट तिथं जेवण झालं आहे. चला आता आपण हे बघा ह्या साईडनं बाहेर आलो आता आणि आता हे दिसत आहे शिवसृष्टी. इथं बरी म्युझियम आहे महाराजांचे काय गोष्टी वगैरे. हे प्रसाद आले. आता नेक्स्ट जेव्हा आपली ट्रिप होईल तेव्हाच बघायला भेटेल आपल्याला. तोपर्यंत बघू आपण. तर मित्रांनो आपल्याला हॉटेलला जाण्याचा पहिले, चेकआउट करण्याच्या पहिले खंडोबाचं दर्शन घ्यायचं आहे. आत्ताच मस्त जेवण झालं आहे आणि आता आपण डायरेक्ट रिक्षा केली. रिक्षानं डायरेक्ट खंडोबाच्या मंदिरला जायचं आहे. इकडं आपलं समाधी मंदिर आहे मित्रांनो. त्याच्या थोड्याशा अंतरावर आल्याच्या नंतर तुम्हाला हे मंदिर बघायला भेटेल. औसाई श्री खंडोबा मंदिर शिर्डी. तर ह्याचा वैशिष्ट्य असं मित्रांनो, साईबाबाला जे नाव पडलं होतं तर इथंच पडलं होतं. चला आपण फटाफट मध्ये जाऊन दर्शन घेऊ. खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो. जेव्हा साईबाबाचं आपले प्रगट झाले होते त्या टाईमला म्हाळसापतींनी त्यांना साई या नावानं संबोधलं होतं. तर ते हे मंदिर आहे मित्रांनो. आणि इकडून दर्शन घेऊन घ्या खंडोबारायाचं. सो चला दर्शन झालं आपलं. आता जाऊया इकडून. तर मंडळी तुम्ही बघू शकता जेव्हाही तुम्ही शिर्डीला असाल पाठीमागे हे जे मंदिर दाखवले मी आता समाधी मंदिरापासून अवघ्या काय अंतरावर आहे. इथे यायला तुम्ही विसरू नका. समाधी मंदिरच्या शिखराचं दर्शन घेऊन घ्या मित्रांनो इथून. आता आपण द्वारकामाईकडे चाललो. तर इकडून बघू शकता आपल्याला ह्या आतमध्ये जायचं आहे द्वारकामाईला. आणि हे दोन्ही बाबाची आणि हे द्वारकामाई. मित्रांनो आपल्याला फक्त मध्ये जाता येणार नाही कारण मी आता मोबाईल वगैरे सोबत घेतलाय. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथूनच. हे बघा इथूनच द्वारकामाईचे आपण दर्शन घेऊन घेऊया. ओम साईराम.
द्वारका माईचं दर्शन घेतल्याच्या नंतर इकडं चावडी आहे आणि इथं पण आपल्याला मध्ये आतमध्ये मोबाईल वगैरे नेता येणार नाही. छान असं आता तुम्ही इथूनच दर्शन करून घ्या. गेट नंबर 1 आहे आणि त्याच्या समोरच हे फूड कोर्ट आहे इकडं. आणि मस्त मी आता गार्डनमध्ये आहे. काय घेतलंय बघा, कसा टाक ऑल टाइम फेवरेट. आजचा दिवस एकदम बढिया गेला मित्र आपला. हे पण एक आहे. फायनली मित्रांनो शिर्डीमध्ये छान असं आपलं दर्शन झालंय आणि आता बाबाचा प्रसाद पण घेतला. पण प्रसाद आहे आला आणि इथं गेट नंबर 1 समोर हे फूड कोर्ट आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता. मस्त इथं थोडं आईस्क्रीम वगैरे झालंय. आता सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे हॉटेलला. हॉटेलहून मी चेकआउट करणार आहे. त्यानंतर थोडं फ्रेश वगैरे होतो. आपल्याला इथून साईनगरवरनं डायरेक्ट आपल्या हुजूर साहेब नांदेड इथं ट्रेन आहे. तर ती ट्रेन जवळपास 7:30 वाजता इथून निघते आणि अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आपलं रेल्वे स्टेशन आहे इथलं शिर्डीचं. चला फटाफट आपण आता इथं बिल वगैरे करूया आणि आपल्या परतीच्या मार्गावर निघूया. तर मंडळी बघू शकता छान आपलं दर्शन झालं आहे आणि आता आपल्याला फटाफट हे जे रूम दिसते पाठीमागचे हे चेकआउट करायचं आहे. 1 नंबर हॉटेल होतं मित्रांनो. मी तुम्हाला याचा ॲड्रेस वगैरे पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हे बघा एकदम आपलं जे साईबाबाचं मंदिर आहे त्याच्या खूप नजदीक आहे. इथून द्वारकामाई वगैरे सगळं आपल्याला बघायला भेटते. आपला स्टे नाही आहे मित्रांनो, कारण मी काही वेळासाठी रूम केलेली होती. तर चेकआउटचा टाईम झालेला आहे. फटाफट आपण चेकआउट करूया. आणि फायनली आपलं हॉटेलमधून चेकआउट झालेलं आहे. तर आता आपण रेल्वे स्टेशनकडे जाणार आहोत. चला तिकडं जाऊया. इकडून आता आपल्याला रिक्षा पकडायची. अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर स्टेशन आहे. सो बाय बाय शिर्डी. लवकरच भेटूया. साईनाथाचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो. तर चला आपण स्टेशनला फटाफट जाऊया. मस्त आपलं हे शिर्डीचं रेल्वे स्टेशन आहे. चला जाऊया आतमध्ये. खूप थकान झाली आहे मित्रांनो. बघू आता गाडी जवळपास 7:30ला आहे. कधी होईल काय नाही आपल्याला नेमकं माहिती नाही. पाठीमागे बघू शकता हे उच्च श्रेणीचं आपलं प्रतीक्षालय आहे इथं. आणि आता आपल्याला 7:30 वाजेपर्यंत इथं थांबायचं. मस्त आहे बघा. चार्जिंगसाठी आपल्याला पोर्ट भेटलं आहे आणि बघू शकता मोबाईलची बॅटरी खूप ड्रेन झालेली आहे. मी फटाफट चार्जिंगला लावतो आता. सो फ्रेंड्स तुम्हाला हे दिसते का बघा 17418 आणि हे आपली गाडी साईनगर शिर्डी टू तिरुपती आणि हे आपला कोच A1. अजून मित्रांनो हे दरवाजा वगैरे काढलेला दिसत नाही आहे. तर थोडं वेळ आपण वाट पाहूया आणि त्यानंतर आता बघूया मध्ये जायला भेटेल आपल्याला. तोपर्यंत आपण इथंच वाट पाहूया. इंडियन रेल्वे वेलकम्स यू. आणि हा आपला बर्थ आहे मित्रांनो 31 हे खालचा. मस्त कर्टन वगैरे बघू शकता. इकडं पिलो आहेत. इकडं असं ब्लँकेट वगैरे सर्व दिलेलं आहे त्यांनी. सो मित्रांनो मस्त आपलं आता ट्रॅव्हल इथून आपल्या नांदेडला चालू होणार आहे. जवळपास 432 किलोमीटरचं आहे आणि नांदेडला मी सकाळी जवळपास 3-3:30च्या दरम्यान पोहोचणार आहे. तर चला आपण सुरू करूया आपली जर्नी. आपण गाडीमध्ये चढलेलं आहे आणि इकडं मस्त बघू शकता हे हँड वॉश करण्यासाठी मस्त लिक्विड पण आहे आणि इकडं रेस्ट रूम आहे. इकडल्या साईडला इंडियन आणि इकडं वेस्टर्न. चला एकाची टूर देतो कसं आहे काय नाही बघून घ्या. मस्त गाईज आयना वगैरे छान असं पुसलेलं आहे आणि इकडे हँडवॉश रिफिल पूर्ण केलेलं आहे आणि या साईडला हँडवॉश आणि खाली डस्टबिन पण आहे आणि इकडल्या साईडला इंडियन टॉयलेट मस्त असं. तर मित्रांनो ओव्हरऑल जर बघितलं एकदम स्वच्छता आणि नीट क्लीन आहे. तर पैसे वसूल झाल्यासारखं आहे असं दिसल्यानं. सो टाईम पाहू शकता 7:05 झालेत आणि आपली गाडी इथून जवळपास 7:30 वाजता निघणार आहे. तोपर्यंत मी मस्त डिनर करून घेतो. डिनरमध्ये बघा इकडं व्हेज बिर्याणी आहे आणि इकडं डाळीचा वडा घेतलेला आहे आणि इथं थोडं कोशिंबीर वगैरे दिलेली आहे. पाणी बॉटल आणि फेंटा घेतला आहे. सो चला मी पहिल्यांदा व्हेज बिर्याणी बघू. साईनगर शिर्डी या रेल्वे स्टेशनवरच घेतली मित्रांनो. मस्त अशी गरम गरम दिसते. चला फटाफट आपण ओपन करूया. बघू शकता मस्त पीस वगैरे टाकलेले आहेत. दिसायला ओव्हरऑल छान दिसते. आता मी टेस्ट घेऊन बघतो. छान आहे मित्रांनो. घरच्यासारखा टेस्ट आहे एकदम. व्हेजेस वगैरे मस्त टाकलेले आहेत.
थाळीचा वडा. चला आता हे ट्राय करतो. मित्रांनो, मनमाडला पण आपल्याला डिनर करता आलं असतं, पण आपण इथंच घेतलं कारण फूड मस्त असं गरम गरम आहे. बघू शकता साईनगर शिर्डी येथून आपल्या गाडीचं डिपार्चर सक्सेसफुली झालं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली होती आपली गाडी आणि शार्प टाईम बघू शकता तुम्ही, 7:39 झाले तब्बल. आणि आपल्या गाडीचं डिपार्चर सक्सेसफुली झाले साईनगर शिर्डीहून. आणि आपली गाडी आता सकाळी जवळपास 3:15 ते 3:30 वाजेपर्यंत नांदेड इथं पोहोचणार आहे. रात्रीचा प्रवास आहे, काही दाखवणं पॉसिबल नाही तरी. तर सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. तर आपली दिवसाची सुरुवात जगन्नाथजीचं दर्शन घेऊन होते. जय जगन्नाथ. आणि आता थोड्याच वेळात आपण हुजूर साहेब नांदेड इथं पोहोचणार आहोत. तर बघूया चला. सो मस्त बघू शकता हुजूर साहेब नांदेड. आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 ला आपली गाडी आलेली आहे. सकाळचा माहोल बघू शकता कसला भारी आहे एकदम. सो चला मित्रांनो, आपण आता इथं गाडीला डिबोर्ड करणार आहे. एकदम मस्त असा प्रवास होता आपला. तर मी परत एकदा तुम्हाला भेटतो. बघू शकता हे आपलं गाडी आहे. तर मित्रांनो, आपण साईनगर शिर्डी इथून गाडीवर ह्या आपण जॉईन झालो होतो. 17418 ह्या गाडीनं आपण टोटल 432 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आणि आपण आपल्या नांदेडला पोहोचलो. आणि पाठीमागे दिसते A1 कोच. चला आपण बाय बोलूया आणि घराकडे निघूया फटाफट. बघू शकता किती मोठं आपलं रेल्वे स्टेशन आहे नांदेडचं. खूप सारे रेल्वेज आहेत मित्रांनो आपल्याला. आणि जसंही आपल्याला टाईम भेटेल आपण एक एक जर्नी कव्हर करणार आहोत. मस्त असा आपला आता प्रवास झालेला आहे सक्सेसफुली. आपण आता घराकडे निघूया फटाफट. पुरा दवा बसलेला आहे मित्रांनो गाडीवर. कसं करायचं आता. फायनली आपण घरी पोहोचलो. आणि टाईम बघू शकता जवळपास 4:18 झाले. बघू शकता मी घरी पोहोचलेला आहे. आणि गाडी जवळपास 45 मिनिट डिले होती हुजूर साहेब नांदेडीचा. आणि खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग येते. भरभरून प्रेम द्या, शेअर करा, लाईक करा. आणि ज्यांना ज्यांना आवडलं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान ब्लॉग आता असेच येणार आहेत. आपण त्याच्यातून भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.